लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे आज ड्रायफ्रूटचेच लाडू बनवणार आहोत। थंडीसाठी भरपूर पौष्टिक असे हे लाडू आहेत। तर लाडूसाठी काय काय साहित्य घेतले ते सांगणारच आहे। त्याआधी हे बघा, घरचं गाईचं साजूक तूप घेतलेले जे मी गावावरून घेऊन आले आणि त्याच तुपाने मी आज छान असे लाडू तयार करून घेते। तर पॅन आधीच गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये मी खसखस घातली आहे। खसखस छान भाजून घ्यायचे। खसखस भाजल्यानंतर त्यामध्ये तीळ घातलेत। तुम्हाला जर तीळ वापरायचे नसतील तर ते स्किपसुद्धा करू शकता। आणि तीळ भाजून झाल्यावरती ह्यामध्ये घातलं डेसिकेटेड कोकोनट। तुम्ही इथे सुका नारळाचं किससुद्धा घेऊ शकता। त्यानंतर घातलेत मखाना। तर मखानासुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे। एखादा मखाना असं तोडून बघायचं आहे, छान क्रंचीनेस आला असेल तर मखानेसुद्धा काढून घ्यायचेत आणि मग त्याच पॅनमध्ये घालायचं आहे थोडं साजूक तूप। तूप घातल्यानंतर त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट घालायचे, जे काही तुम्ही ड्रायफ्रूट घेतले असतील ते। मी इथे काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड घेतलेत आणि ते छान तुपावरती असे भाजून घ्यायचेत। जास्त वेळसुद्धा भाजायचे नाही, नाहीतर त्याला कडवटपणा येतो। तर ते भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घालते बेदाणे आणि खजूर। खजुराच्या बिया मी काढून घेतलेले आहेत। तर ते सुद्धा छान भाजून झाल्यावरती पुन्हा थोडं तूप घालून घेते आणि त्या तुपावरती छान खारीक पावडर अशी भाजून घेते। खारीक पावडर भाजताना गॅस बंद करायचा, नाहीतर खारीक पावडर एकदम कडक होते। तर सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत। आता फक्त एकच स्टेप आपल्याला करायचे, जे काही सगळे जिन्नस घेतलेत ना ते फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर मखाना मी आधीच फिरवून घेतला आहे, कारण काजू बदामासोबत घातलं असतं तर ते पूर्णपणे बारीक झालं नसतं। तर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड घातलं, त्यावेळेसच तीळ घातलेले। तीळ थोडे छान बारीक झाले ना की त्याचा फ्लेवर अजून उतरतो। तर ते झाल्यानंतर पुन्हा आता बेदाणे, खजूर, त्यामध्ये घातलं डेसिकेटेड कोकोनट, गूळ घेतलेलं आहे आणि इलायची पावडर घेतली आहे। ते छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर गूळ घ्यायचा नसेल, खजुराचाच गोडवा जर करायचा असेल तर खजुराची क्वांटिटी थोडी वाढवू शकता। तर सगळं आता मिश्रण काढून घेतलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये घातली आहे खसखस आणि छान त्याचा गोळा करून छोटे छोटे असे लाडू वळून घेते। तुम्हाला जर मोठ्या माणसांसाठी हे बनवायचे असतील ना तर ड्रायफ्रूट थोडे जाडे मोठे ठेवू शकता। मी माझ्या लहान मुलीसाठी बनवते म्हणून मी हे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेते आणि लाडू वळून घेते। तर हे बघा, चॉकलेटच्या मोल्डमध्ये सुद्धा असे लाडू किंवा चॉकलेट्स असे तयार करता येतात। त्याला तुम्ही रॅपसुद्धा करू शकता। तर माझ्याकडे वेगवेगळ्या डिझाईनचे असे चॉकलेटचे मोल्ड आहेत। तर मी अशा प्रकारे चॉकलेट्ससुद्धा तयार करून घेते। त्याला लाडूचा शेप दिला तर लाडूसुद्धा तयार होतात। तर कशी वाटली ड्रायफ्रूट्स लाडूची रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगा। थंडीसाठी खूप पौष्टिक आहे। 2-3 महिने अगदी आरामात टिकतात। असे ग्लासच्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचे। व्हिडिओ आवडले असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।